नमस्कार, मी माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर. रत्नागिरी नगर परिषदेच्या मध्ये जो भोंगळ कारभार चालू आहे आणि मनमानी कारभार चालू आहे, त्या कारभाराबाबत माननीय जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यासाठी मी आज आलो होतो. आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आता माझी भेट झाली, त्यांना निवेदन देखील दिलं आणि त्यांना माझी बाजू जी आहे ती समजावून सांगत असताना माननीय जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की रत्नागिरी शहराच्या नगरपालिकेचे सभा अस्तित्वात आल्यानंतर 30/1/2026 ला जे अजेंडावर विषय आले होते, ज्याच्यामध्ये संपूर्ण म्हणजे काम अगोदर झालेलंच आहे, ॲडव्हान्स काम झालेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी नवीन त्याची टेंडर्स काढली आणि त्याच्यामध्ये ते काम करण्याचा जो घाट घातला आहे, त्या संदर्भात माझे तिथे माझं म्हणणं होतं आणि ते म्हणणं मांडण्यासाठी मी आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. आणि जो 30 तारीखला आम्ही ऑब्जेक्शन घेतलं, त्या ऑब्जेक्शनप्रमाणे 26/2/2026च्या मीटिंगमध्ये मागील इतिवृत्ताला मंजुरीला त्यांनी स्थगिती दिली सर्व नगरसेवकांनी. मग राष्ट्रवादी, उभाटा, शिवसेना आणि भाजपा अशा शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी नाही, शिवसेना शिंदेगड अशा सगळ्या तिघांनी तिथे हे दिलं, म्हणजे स्थगिती दिली आणि त्याची पत्र देखील त्यांनी दिली. आणि असं असताना सुद्धा कोणाच्या तरी अदृश्य दबावामुळे, अदृश्य राजकीय ताकदीमुळे, त्याच्या दबावामुळे पुन्हा तो विषय येणाऱ्या 30 तारीखच्या सभेमध्ये 64 नंबरचा ठराव आणि विषय हा अजेंड्यावर घेतला गेला आहे. आणि जे काम ऑलरेडी झालेलं आहे त्या कामाची निविदा काढणं, निविदेसाठी त्याची मंजुरी घेणं, मंजुरी झाल्यानंतर त्याची वर्क ऑर्डर देणार आणि वर्क ऑर्डर नंतर त्याचा काम सुरू होणार, अशी प्रक्रिया असताना यांनी अगोदरच काम पूर्ण केलेलं आहे. जसं की आठवडा बाजारातील शौचालय आहे, त्या सार्वजनिक शौचालय ते आहे. त्याचनंतर अरुण आईस्क्रीम जे आहे मजगाव रोडला, जो आरोग्य मंदिरकडे रस्ता जातो, मजगाव रोड ते आरोग्य मंदिर, त्या रस्त्याला पेवर ब्लॉक बसवलेले आहेत. त्या रस्त्याचं काम देखील आता त्यांनी काढलेलं आहे, म्हणजे त्याचे निविदा प्रक्रिया झाली आणि आता त्या निविदेला मंजुरीसाठी त्यांनी आता येणाऱ्या सभेमध्ये 30 तारीखच्या 30/3/2026च्या सभेमध्ये त्यांनी तो विषय घेतलेला आहे. आणि तो विषय अशा पद्धतीने ह्या लोकांनी जो काय नगरपालिकेला आज रत्नागिरी नगरपालिकेची आर्थिक दैनंदिन परिस्थिती आहे ती अशाच कामांमुळे झालेली आहे. आणि म्हणूनच मी या संदर्भात माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे संबंधित मुख्याधिकारी असतील किंवा त्याच्याबरोबर त्यांचे जे इंजिनियर्स आहेत यतिराज जाधव यांनी जे काय संगनमताने ह्या सगळ्या ठेकेदारांबरोबर जे काय कारभार सुरू केला आहे, या बाबतीमध्ये मी माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिलं आहे, तक्रार दिली आहे आणि त्यांच्यावरती लवकरात लवकर त्यांनी त्यावरती ॲक्शन घ्यावी आणि मला न्याय मिळावा यासाठी मी आज निवेदन सादर केलं आहे.